नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 30 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. राज्यातील बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो घाटंजी कापूस होता. LRA मीडियम स्टेपल आवक या ठिकाणी 2300 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7550, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर. आवक या ठिकाणी सुपर क्वालिटी कापसाची 4000 क्विंटलची. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7550, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर अमरावती आवक आलेली होती 75 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7300 रुपये, सर्वसाधारण दर होते 7450, तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर. आवक 1514 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7550 रुपये, सर्वसाधारण दर होते 7580, तर जास्तीत जास्त दर 7610 रुपये. त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर. आवक 109 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची. कमीत कमी दर होते 7100 रुपये, सर्वसाधारण दर होते 7350, तर जास्तीत जास्त दर 7500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल. आवक आलेली होती 2000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7790 रुपये, सर्वसाधारण दर होते 7885, तर जास्तीत जास्त दर 8010 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल 9500 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती मित्रांनो कालपर्यंत. कमीत कमी दर होते 8010 रुपये, सर्वसाधारण दर होते 8020, तर जास्तीत जास्त दर 8060 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावाला सध्याचे बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा आहे नागपूर. आवक या ठिकाणी हायब्रिड कापसाची 924 क्विंटलची. कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7200, तर जास्तीत जास्त दर 7500 रुपये. त्यानंतर वरोरा कापूस लोकल 327 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7600, तर जास्तीत जास्त दर 7720 रुपये. त्यानंतर वरोरा माटेली कापूस लोकल 42 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 7200 रुपये, सर्वसाधारण दर होते 7650, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल 951 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7450 रुपये, सर्वसाधारण दर होते 7535 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7720 रुपये. त्यानंतर वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेबल 20 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7550, तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. त्यानंतर भद्रावती कापूस लोकल 150 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7550 रुपये, सर्वसाधारण दर होते 7562 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7720 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर 580 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7400, तर जास्तीत जास्त दर 7700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो जालना कापूस हायब्रिड. आवक आलेली होती 3000 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची. कमीत कमी दर 7690 रुपये, सर्वसाधारण दर होते 7882, तर जास्तीत जास्त दर 7940 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल. आवक 2700 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7700 रुपये, सर्वसाधारण दर होते 7850 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8010 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल. आवक आलेली होती 950 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7350 रुपये, सर्वसाधारण दर होते 7600, तर जास्तीत जास्त दर 7740 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस H4 लॉंग स्टेपल. आवक आलेली होती 1720 क्विंटलची. कमीत कमी दर होते 7400 रुपये, सर्वसाधारण दर होते 7540 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये. त्यानंतर हातगाव कापूस हायब्रिड 1320 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 7620 रुपये, सर्वसाधारण दर होते 7710 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7999 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कोरपना कापूस लोकल
1380 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,300, सर्वसाधारण दर होते 7,480 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,740 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 10,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर होते 7,300 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,840, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो सोनपेठ. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती 3,100 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,680 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,900 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल थोडाफार दबाव बघायला मिळालेला असून हलकेसे बाजारभाव काही ठराविक बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार वाढ बघायला मिळालेली आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.